नवी मुंबईच्या टेक ऑफचा मुहूर्त काही तासांवर येऊन ठेपला असून भारताचे पहिले अत्याधुनिक ग्रीनफील्ड विमानतळ म्हणून नोंद झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी 25 डिसेंबरला पहिलं विमान झेप घेईल. मुंबई, नवी मुंबई, पनवेलसह राज्यातील 29 महापालिकांची रणधुमाळी सुरू झाली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन झालेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांच्या प्रत्यक्ष सेवेत 25 डिसेंबरपासून सुरू होत आहे. मावळत्या वर्षात हे विमानतळ सुरू करण्याचं स्वप्न सिडकोनं पाहिलं ते ख्रिसमसच्या दिवशी साकार होत असून पहिल्याच दिवशी उड्डाणे आणि आगमन अशी 30 विमानं विमानतळावर भिरभिरतील. विमानतळाच्या हवाई वाहतुकीचा शुभारंभ करण्यात इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या कंपन्या सहभागी असतील. गुरुवारी बेंगळुरू येथून निघालेलं इंडिगोचं विमान नवी मुंबई विमानतळावर सकाळी 8 वाजता उतरेल आणि ते हैदराबादकडे सकाळी 8:40 झेप घेईल. असं असलं तरी विमान उड्डाणास भूमिपुत्र, स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध आहे. प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून 25 तारखेला निषेध नोंदवा असं आवाहन शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी केलंय. जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला दिलं जात नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. 25 तारखेचा निषेध हा केवळ एक टप्पा आहे. हे आंदोलन संपलेलं नाही तर तात्पुरतं स्थगित आहे. आचारसंहिता संपताच नव्या जोमानं, नव्या ऊर्जेसह आणि अधिक व्यापक स्वरूपात हा संघर्ष पुन्हा उभा राहील असा इशाराच त्यांनी सरकारला दिलाय. सर्व भूमिपुत्रांना नमस्कार. जय दिबा. खरं म्हटलं तर आपला 22 तारखेपासून आंदोलनाची आपण हाक दिली होती. आचारसंहितेच्या कारणास्तव आपण आंदोलन करू शकलो नाही, आपला परवानगी नाकारली गेली. परंतु सरकारने आपल्याला सांगितल्याप्रमाणे कुठलाही शब्द पाळला नाही आणि येत्या 25 तारखेला व्यावसायिक विमानसेवा रेग्युलर टेक ऑफ आणि लँडिंग हे चालू होणार आहे. आणि म्हणून मी सगळ्या भूमिपुत्रांना आवाहन करतो, आंदोलन तर आपण करणारच आहे. कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव लागणार नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही, गप्प बसणार नाही. परंतु 25 तारखेला व्यावसायिक विमानसेवा चालू होतं आहे आणि म्हणून मी सगळ्या भूमिपुत्रांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी आपापल्या गावातून, आपल्या गावच्या प्रवेशद्वार असेल, आपल्या गावातील गावदेवीचं मंदिर असेल, कुठलीही चावडी असेल, अशा ठिकाणी आपण जास्तीत जास्त लोकांनी जमून या विमानसेवेचा निषेध करायचा आहे. कारण अजूनही नामांतर झालं नाही आणि म्हणून प्रत्येक गावातील सगळ्या भूमिपुत्रांनी हा निषेध करा आणि या निषेधाची एक क्लिप बनवून व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावर टाकायची आहे आणि सगळ्यांनी आपला निषेध नोंदवायचा आहे. जरी आपण घरातून आपल्या परिवारासोबत काळा झेंडा दाखवून जरी निषेध नोंदवला तरीही चालेल, परंतु हा निषेध नोंदवणं हे आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, विमानतळाच्या बाजूला लागूनच चिंचपाडा हे गाव आहे, तेथील ग्रामस्थ त्या दिवशी निदर्शनं करणार आहेत, या गोष्टीचा निषेध करणार आहेत. आणि म्हणून मी भूमिपुत्रांना आवाहन करेन की ज्यांना जमेल, ज्यांना शक्य असेल ते त्या ठिकाणी पोचवा आणि आपला निषेध नोंदवा. नक्कीच तेव्हा तरी सरकारला जाग येईल. पण पुन्हा एकदा सांगतो, 25 तारखेचा निषेध हा करायचाच आहे, परंतु हे आंदोलन थांबलं नाही, तात्पुरतं स्थगित आहे. पुन्हा एकदा नव्या जोमाने, नव्या जोशाने जशी आचारसंहिता आटोपेल तसे आपल्या आंदोलनाला सुरुवात होईल. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.